डिलिव्हरी म्हटलं की सगळ्यात पहिले आठवते ती म्हणजे हॉस्पिटल बॅग. पण ऐनवेळी डिलिव्हरीसाठी हॉस्पिटल बॅगेत काय-काय भरायचं हे कळत नाही. तर नमस्कार. आज आपल्या बाळ-बाळांतीण सीरीज पार्ट 2 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हो, आज आपण बघणार आहोत डिलिव्हरीसाठी हॉस्पिटल बॅगेत नेमकं काय-काय भरायचं. तर पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हॉस्पिटल बॅग कधी भरावी? तर डिलिव्हरी डेटपर्यंत थांबायची गरज नाही बरं का. साधारणतः 35 ते 36 आठवड्यापर्यंत आपली हॉस्पिटलची बॅग व्यवस्थित पॅक केलेली असावी. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली जी हॉस्पिटल बॅग आहे, भरलेली जी हॉस्पिटल बॅग आहे, ती घराच्या व्यवस्थित ठिकाणी ठेवलेली असावी. म्हणजे ऐनवेळी जेव्हा डिलिव्हरी अगदी तोंडावरती येते, तेव्हा ज्या व्यक्ती आपल्यासोबत आहेत, ज्या व्यक्ती आपल्यासोबत डिलिव्हरीसाठी येणार आहेत, तर त्यांना ती बॅग माहिती असावी. वरून त्या बॅगेत काय-काय ठेवलेलं आहे आणि ते कुठे-कुठे ठेवलेलं आहे, याची सुद्धा कल्पना असावी. तर आपला दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हॉस्पिटल बॅग एवढ्या लवकर का भरावी? तर खूप जणांच्या घरात म्हातारे लोकं असतात आणि ते नेहमी सांगतात, की 9व्या महिन्याची सावली पडेपर्यंत आपली हॉस्पिटल बॅग भरू नाही. तर असं नक्कीच करू नका. वेळेवरती खूप गडबड होते आणि हे मी स्वतः फील केलेलं आहे. सो 1.5 महिन्याआधी कमीत कमी डिलिव्हरी ड्यू डेटच्या 1 ते 1.5 महिन्याआधी आपल्या हॉस्पिटल बॅगेची तयारी सुरू करावी. हॉस्पिटल बॅगमध्ये न्यायसाठीचं सगळं सामान तयार असेल, घरातच तयार असेल असं होत नाही. खूप वेळा आपल्याला रिलेटिव्हजकडून म्हणजे ज्यांची रिसेंट डिलिव्हरी झाली आहे त्यांच्याकडून आपल्याला सामान अरेंज करावं लागतं. खूप वेळा आपल्याला फ्रेंड सर्कलमधून मदत घ्यावी लागते आणि खूप वेळा आपण ऑनलाईन ऑर्डरिंगच्या भरवशावरती असतो. तर हो, म्हणूनच आपली बॅग 1 ते 1.5 महिना आधीपासून तयारीला लागावी. हा पर्सनल अनुभव असा होता, की मी 1.5 महिन्याआधीच लिस्ट तयार करायला सुरुवात केली आणि हो, जसं-जसं आपण थोडं पुढे जातो, तसं-तसं लिस्टमध्ये एक-एक आयटम आठवून-आठवून लक्षात म्हणजे आपण फिल करतो. तर हा व्हिडिओ मोठा असणार आहे, त्यामुळे शांत बसा, रिलॅक्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी अशी कल्पना करते आहे, की ज्यांची ड्यू डेट अगदीच जवळ आलेली आहे, त्या सगळ्या लेडीज माझा हा व्हिडिओ आवर्जून बघत असतील. काही जणींची फर्स्ट वेळ असेल, काही जणी दुसऱ्यांदा आई होणार असतील. प्रत्येकीच्या मनात बाळाला भेटण्याची उत्सुकता. सेकंड थॉट असा, की हॉस्पिटलच्या बॅगेत नेमकं काय-काय भरायचं? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आपल्या बॅगेत सगळ्यात फर्स्ट वस्तू, सगळ्यात पहिली वस्तू ती म्हणजे फीडिंग गाऊन. जर ऑपरेशन म्हणजे सी सेक्शन असेल तर पहिल्याच दिवशी हॉस्पिटलकडून गाऊन दिला जातो, पण साधारण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला स्वतःचे कपडे वापरावे लागतात. म्हणून हॉस्पिटल बॅगमध्ये किमान 2-3 आरामदायक फिडिंग गाऊन नक्की ठेवा. बाळाला फिडिंग करताना सहजता व्हावी यासाठी समोर उभी चेन किंवा 3 बटनांचा ओपनिंग असलेला गाऊन निवडा. त्यामुळे बाळाला दूध पाजताना कपडे व्यवस्थित हाताळता येतात आणि आपल्यालाही जास्त त्रास होत नाही. आणि हो, बाळासाठी पहिलं दूध म्हणजेच कोलोस्ट्रम खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे फिडिंग करताना आईला कम्फर्टेबल वाटणारे कपडे असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, चुकूनही आडव्या चेनचे फिडिंगचे गाऊन घेऊ नका. कारण फिडिंगच्या वेळी चेनचा भाग बाळाच्या जवळ येऊ शकतो आणि बाळाला आणि आईला अनकम्फर्टेबल होऊ शकतं. त्यापेक्षा समोरून सहज ओपन करता येणारे सुरक्षित आणि कम्फर्टेबल फिडिंग गाऊन प्रिफर करा. नंबर 2 आहे होमकमिंग मॅटर्निटी ड्रेस. आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाळाला पहिल्यांदा घरी घेऊन येणार हा क्षण खूपच खास असतो. म्हणून हॉस्पिटल बॅगमध्ये होमकमिंगसाठी एक सुंदर, आरामदायक मॅटर्निटी ड्रेस नक्की ठेवा. ड्रेस निवडताना फक्त तो सुंदर दिसतोय एवढंच बघू नका. ड्रेस सैल, आरामदायक आणि फिडिंगसाठी सोयीचा आहे का हे नक्की पहा. कारण डिलिव्हरीनंतर शरीराला अजून आरामाची गरज असते आणि जर सी सेक्शन झालं असेल तर पोटावर किंवा टाक्यांच्या जागेवर सॉफ्ट फॅब्रिक आणि लूज फिटिंग ड्रेस जास्त कम्फर्टेबल राहतो. नंबर 3 आहे मॅटर्निटी डायपर्स. डिलिव्हरीनंतर सुरुवातीचे काही दिवस ब्लिडिंग जास्त असू शकते. त्यामुळे साध्या सॅनिटरी पॅडपेक्षा मॅटर्निटी डायपर्स काही जणींसाठी जास्त कम्फर्टेबल आणि कन्व्हिनियंट ठरू शकतात. हॉस्पिटल बॅगमध्ये किमान 5 ते 6 मॅटर्निटी डायपर्स नक्की ठेवा. हॉस्पिटलमध्ये किती दिवस राहावं लागेल यानुसार थोडे एक्स्ट्रा ठेवले तरी चालेल. आणि ब्रँड निवडताना नुआ किंवा एव्हरिव्ह यासारखे पर्याय पाहू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल वाटतोय का, योग्य साईज आहे का आणि ॲब्झॉर्प्शन चांगलं आहे का हे पाहणं. कारण डिलिव्हरीनंतरचा काळ हा आधीच खूप सेन्सिटिव्ह असतो. त्यामुळे शक्य तितकं कम्फर्टेबल राहणं महत्त्वाचं आहे. आणि हो, मी जे प्रोडक्ट्स वापरले आहेत आणि रिकमेंड करते आहे त्याची लिंक्स टॅग करून मी व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तिथून डिटेल्स चेक करू शकता. नंबर 4 आहे टॉवेल्स आणि फेस नॅपकिन्स.
हॉस्पिटलमध्ये असताना स्वतःच्या वापरासाठी किमान 2 टॉवेल्स नक्की कॅरी करा. एक वापरत असताना दुसरा टॉवेल बॅकअप म्हणून उपयोगी पडतो. चेहरा पुसण्यासाठी, हात पुसण्यासाठी किंवा पटकन फ्रेश व्हायचं असेल तेव्हा हे खूप उपयोगी पडतात. विशेषतः डिलिव्हरीनंतर आपल्याला वारंवार फ्रेश व्हावंसं वाटू शकतं. त्यामुळे मोठा टॉवेल प्रत्येक वेळी वापरण्यापेक्षा छोटे नॅपकिन्स हाताशी असले की खूप सोयीचं होतं. नंबर 5 आहे मॅटर्निटी ब्रा. हॉस्पिटल बॅगमध्ये किमान 2 मॅटर्निटी ब्रा नक्की ठेवा. आणि इथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, सॉफ्ट आणि सीमलेस कापडाची मॅटर्निटी ब्रा प्रिफर करा. डिलिव्हरीनंतर ब्रेस्टमध्ये बदल होतात आणि काही वेळा सूज किंवा टेंडरनेस जाणवू शकते. त्यामुळे खूप टाईट, हार्ड कप किंवा बोचणाऱ्या स्टिचिंगच्या ब्रा वापरल्यास डिस्कम्फर्ट होऊ शकतो. नंबर 6 आहे सॉफ्ट आणि कम्फर्टेबल स्वेटर. जर तुमची डिलिव्हरी थंडीच्या दिवसांमध्ये होणार असेल तर हॉस्पिटल बॅगमध्ये एक सॉफ्ट, हलका आणि कम्फर्टेबल स्वेटर नक्की ठेवा. विशेषतः पॉलिफिनसारख्या मऊ आणि शरीराला आरामदायक फॅब्रिकचा स्वेटर प्रिफर करू शकता, कारण डिलिव्हरीनंतर शरीर थोडं सेन्सिटिव्ह असतं आणि हॉस्पिटलमध्ये AC किंवा थंड वातावरणामुळे थंडी जाणवू शकते. नंबर 7 आहे स्कार्फ. आता एक अशी गोष्ट जी कदाचित छोटी वाटेल पण हॉस्पिटलमध्ये खूप उपयोगी पडते, स्कार्फ. विशेषतः डिलिव्हरीनंतर शरीराला थंडी किंवा गारवा पटकन जाणवू शकतो, म्हणून सॉफ्ट, हलका आणि आरामदायक स्कार्फ हॉस्पिटल बॅगमध्ये नक्की ठेवा. नंबर 8 आहे सॉक्स म्हणजेच पायमोजे. ही गोष्ट छोटी आहे पण हॉस्पिटलमध्ये खूप उपयोगी पडते. विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये डिलिव्हरीनंतर पायांना गारवा जाणवू शकतो. त्यामुळे पाय उबदार ठेवण्यासाठी सॉफ्ट आणि कम्फर्टेबल सॉक्स नक्की कॅरी करा. खूप टाईट किंवा घट्ट इलॅस्टिक असलेले सॉक्स घेऊ नका. नंबर 9 आहे मॅटर्निटी बेल्ट. हा बेल्ट अनेक जणी हॉस्पिटल बॅगमध्ये ठेवतात, पण एक महत्त्वाची गोष्ट, तो लगेच किंवा स्वतःहून घट्ट बांधायचा नाही. विशेषतः C-सेक्शन झालं असेल तर टाक्यांची जागा आणि शरीराची रिकव्हरी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरच आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच बेल्ट वापरा. बेल्ट घेताना खूप टाईट किंवा अस्वस्थ करणारा न घेता सॉफ्ट, ॲडजस्टेबल आणि कम्फर्टेबल बेल्ट निवडा. नंबर 10 आहे एक्स्ट्रा बेडशीट. हॉस्पिटलमध्ये बेडशीट मिळत असली तरी हॉस्पिटल बॅगमध्ये एक एक्स्ट्रा बेडशीट ठेवली तर खूप उपयोगी पडते. डिलिव्हरीनंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागू शकतं आणि बेडशीट ओली होणे, खराब होणे किंवा बदलण्याची गरज पडणे अशा गोष्टी होऊ शकतात. अशा वेळी स्वतःची स्वच्छ बेडशीट हाताशी असेल तर खूप सोयीचं होतं. नंबर 11 आहे थर्मास. हॉस्पिटलमध्ये असताना गरम पाणी किंवा कोमट पाणी सहज उपलब्ध असणं खूप सोयीचं पडतं, म्हणून हॉस्पिटल बॅगमध्ये एक छोटा, चांगल्या क्वालिटीचा थर्मास नक्की ठेवा. विशेषतः डिलिव्हरीनंतर आईला वारंवार पाणी प्यावं लागतं, म्हणून थर्मास खूप उपयोगी ठरतो. नंबर 12 आहे स्लीपर्स. हॉस्पिटलमध्ये वारंवार बेडवरून उठावं लागतं, वॉशरूमला जाण्यासाठी, चालण्यासाठी किंवा बाळाला घेऊन थोडं फिरण्यासाठी. त्यामुळे आरामदायक स्लीपर्स हॉस्पिटल बॅगमध्ये नक्की ठेवा. स्लीपर्स निवडताना सॉफ्ट, हलक्या आणि पायात व्यवस्थित फिट बसणाऱ्या घ्या. नंबर 13 आहे टॉयलेटरीज आणि पर्सनल केअर. आता येतो आपल्या टॉयलेटरीजच्या सामानाचा नंबर. हॉस्पिटलमध्ये काही दिवस राहायचं असल्यामुळे रोजच्या वापरातील छोट्या छोट्या वस्तू विसरू नका. हॉस्पिटल बॅगमध्ये कंगवा, काजळ, पावडर, ब्रश, टूथपेस्ट, टिकली किंवा तुम्हाला रोज लागणाऱ्या इतर पर्सनल केअरच्या वस्तू नक्की कॅरी करा. आणि हो, मोठ्या बाटल्या घेण्यापेक्षा शक्य असेल तर ट्रॅव्हल साईज प्रोडक्ट्स घेणं जास्त सोयीचं. बॅगेत जागा कमी लागते आणि सामानही मॅनेजेबल राहतं. त्यामुळे हॉस्पिटल बॅगमध्ये प्रत्येक वस्तू शोधण्यासाठी बॅग उघडून सगळं सामान अस्ताव्यस्त करावं लागणार नाही. नंबर 14 आहे आईसाठी एक छानसं जाड आणि उबदार ब्लँकेट. डिलिव्हरीनंतर शरीराला आरामाची गरज असते आणि हॉस्पिटलमध्ये AC किंवा थंड वातावरणामुळे गारवा जाणवू शकतो. अशा वेळी स्वतः ब्लँकेट जवळ ठेवलं असेल तर खूप कम्फर्टेबल वाटतं. विशेषतः रात्री झोपताना किंवा आराम करताना हे ब्लँकेट खूप उपयोगी पडतं. नंबर 15 आहे सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं, हॉस्पिटलच्या फाईल्स. हॉस्पिटलला निघताना आपल्या सगळ्या मेडिकल रिपोर्ट्सची फाईल व्यवस्थित एका ठिकाणी ठेवणं खूप गरजेचं आहे. यामध्ये सोनोग्राफीचे सगळे रिपोर्ट्स, आपल्या गायनेकोलॉजिस्टची फाईल, ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स, प्रिस्क्रिप्शन्स आणि डॉक्टरांनी दिलेले इतर महत्त्वाचे रिपोर्ट्स नक्की ठेवा. शेवटच्या क्षणी एखादा रिपोर्ट शोधण्यासाठी घरभर धावपळ होऊ नये म्हणून हे सगळं एका फोल्डरमध्ये व्यवस्थित अरेंज करून हॉस्पिटल बॅगमध्ये ठेवा. तर ममाज, हॉस्पिटलला जाण्याची आपली डिलिव्हरीची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. बॅग तयार आहे, आपलं सगळं सामान तयार आहे. आता फक्त मन शांत ठेवा, स्वतःची काळजी घ्या आणि त्या सुंदर क्षणाची वाट बघा जेव्हा आपण पहिल्यांदा आपलं बाळ हातात घेणार आहोत. आणि खरं सांगायचं म्हटलं तर या बॅगेतल्या वस्तूपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आईचं शांत मन आणि पॉझिटिव्ह थॉट्स. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचं पालन नक्की करा. बाळांतीन सिरीज पार्ट 3 मिस करू नका.
तर भेटूया बाळबाळांतीन सिरीज नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा, स्वतःची काळजी घ्या आणि त्या छोट्याशा जीवाच्या आगमनासाठी तयार रहा. तोपर्यंत बाय.